मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत P18 B.एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे। त्यामधील पुस्तक क्रमांक EDU 403 अभ्यासक्रम आणि भाषा याचा आपण अभ्यास करूया। आशय रचना, कुठल्याही गोष्टीकडे तिचा आकार, रचना व त्यातील आशय, व्यापार किंवा कार्य या दृष्टीने बघता येते। उदाहरणार्थ, मानवी शरीराची रचना डोके, मेंदू, छाती, फुफ्फुसे, पोट, पचनसंस्था, हात, पाय, कान, डोळे, तोंड इत्यादींनी तयार होते। या रचनेतील प्रत्येक अवयव विशिष्ट कार्य करतो। त्यानुसार श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, मनोव्यापार इत्यादी कार्ये अव्याहतपणे सुरू असतात। घराच्या रचनेचा विचार केला तर आपल्याला विविध घटक दिसतील। बैठकीची रूम, स्वयंपाकघर, स्नानगृह, गॅलरी इत्यादी। आपल्या घरात राहणे हे घराचे कार्य, म्हणून तर घर आणि घरपण असा फरक आपण करतो। घर दगड, विटा, सिमेंट, भिंती, खोल्या इत्यादींचे असते। घरातील माणसे, माणसांच्या नात्यांचे, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे मिळून घरपण होते। घराची रचना सुंदर असली म्हणजे त्यात घरपण नांदत असेलच असे नाही, आणि जेथे घरपण आहे त्या घराची रचना झोपडीवजाही असू शकते। हे सर्व सांगण्याचे कारण असे की मानवी शरीर किंवा घर यांचा विचार आपण रचना आणि कार्य या दृष्टीने बघू शकतो। त्याचप्रमाणे शब्द, वाक्य, परिच्छेद, लेखन प्रकार यांचा विचार रचना आणि आशय म्हणजे फॉर्म अँड फंक्शन या दृष्टीने करता येईल। घंटा हा शब्द आहे, पण घंटा वाजली हे वाक्य स्वतःचा वेगळा अर्थ दर्शवते। तिला कॉफी आवडते ही एक रचना आहे आणि त्याला एक अर्थ आहे, कारण या रचनेतील शब्द शिस्तबद्ध पद्धतीने एकत्र उभे राहून एका विशिष्ट अर्थध्वनीत करतात। ही रचना थोडी जरी बदलली तर तिचा अर्थ बदलेल। उदाहरणार्थ, तिला कॉफी आवडते का? मजकुरातील एक रचना असते। या रचनेतून विशिष्ट आशय व्यक्त होतो, किंबहुना लेखकाला अभिप्रेत असलेला आशय व्यक्त करण्याच्या हेतूनेच शब्दांची विशिष्ट रचना केली जाते। उपरोक्त चर्चेतून रचना आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ किंवा आशय यांचा परस्पर संबंध तुमच्या लक्षात आला असेलच। खरं म्हणजे रचना आणि आशय वेगळे करता येत नाही। अभ्यासाच्या सोयीसाठी आपण तसे विभाजन करतो। मानवी शरीर रचना आणि तिचे कार्य, किंवा एखादी कविता आणि तिच्यातून व्यक्त होणाऱ्या भावना हे वेगळे करता येणार नाही, कारण ते एकमेकांना इतके मिसळून गेलेले असतात की त्याचा वेगळा विचार करणे कठीण असे। रचने म्हणजे फॉर्म किंवा आशय म्हणजे फंक्शन व्यक्त होऊ शकत नाही, आणि नुसत्या रचनेला आशयाशिवाय फारसा अर्थ उरत नाही, हेही तुमच्या लक्षात आले असेल। आशय रचना, त्याचा अर्थ व स्वरूप समजून घेऊया। मजकुराच्या संदर्भात रचना म्हणजे विविध भागांना एकत्र केलेली बांधणी, आणि त्यातून व्यक्त होणारा आशय म्हणजे हेतू किंवा विषय किंवा अर्थ याचा संबंध असतो। हे लक्षात घेतल्याशिवाय आशयाची रचना म्हणजे काय व त्याचे स्वरूप काय ते पुढे मांडले आहे। चहाचा कप म्हणजे रचना, त्या कपातील चहा म्हणजे आशय। सुंदरशी पर्स म्हणजे रचना, त्यातील वस्तू आणि म्हणजे आशय। कविता ही रचना, तर त्यातील भावना हा आशय। अहवाल किंवा वृत्तांत किंवा वार्तांकन ही रचना झाली, तर त्यात दिलेली माहिती म्हणजे आशय। मजकूर ही रचना, तर त्यातील विचार हा त्या मजकुराचा आशय असतो। आशयामध्ये पुढील गोष्टींचा समावेश करता येईल: माहिती, विचार, भावना, दृष्टिकोन किंवा लेखकाला जे काही सांगायचे आहे ते सर्व काही म्हणजे आशय म्हणजे काय ते पुढील प्रमाणे दाखवता येईल। आशयाचे काही भाग येऊ शकतात। आशय म्हणजे काय हे आपण आकृतीद्वारे समजून घेऊया। आशय म्हणजे रचनेमधून परावर्तित होणारा सर्व काही। आशय म्हणजे विचार, आशय म्हणजे दृष्टिकोन, आशय म्हणजे लेखकाला जे काही सांगायचे आहे ते, आशय म्हणजे भावना किंवा माहिती। मजकुरातील आशयाची रचना आशयाच्या स्वरूपावर अवलंबून असणार हे उघड आहे। चहासाठी आपण कप किंवा मग वापरू, जेवणासाठी ताट, वाटी असेल, भाज्या घेण्यासाठी पिशवी वापरू, तर भेट देण्यासाठी बॉक्स किंवा पाकिट वापरू।
हे जरी खरे असले तर कपातल्या चहाला चहा पण येण्यासाठी चहा पावडर, साखर, दूध इत्यादी योग्य मिश्रण करून तो तयार करावा लागते. ताटातील पदार्थांची योग्य मांडणी करावी लागेल. पिशवीत भाज्या भरताना कशाही भरता येणार नाही. बॉक्स किंवा पाकिटातील भेटवस्तू आपण कशी ठेवतो यावर महत्त्व असते. त्याचप्रमाणे मजकुरातील आशयाला देखील एक रचना असते. आशयाची मांडणी मजकुराला, रचनेला, कलात्मकतेला मुलामा देण्याचे काम करते. मजकुराची दृश्य रचना, उदाहरणार्थ शब्द, शब्दसमूह, वाक्ये, परिच्छेद इत्यादी आणि त्यातील आशय, उदाहरणार्थ माहिती, विचार, भावना इत्यादी यांचा आशय आपण वाचकाने संपादकाला लिहिलेल्या प्रतिक्रियात्मक पत्राचे विश्लेषण करताना केलं आहे. आता पुढे एक उतारा दिलेला आहे. त्यातील आशयाच्या रचनेचा किंवा आशयाची मांडणीचा विचार आपण करूया. उदाहरण 1 दिलेलं आहे. कोकणची किनारपट्टी म्हणजे परमेश्वराने महाराष्ट्राला दिलेले एक स्वर्गीय देणगी आहे. लांबवर पसरलेल्या आंब्याच्या बागा, सुपारी, पोफळीच्या बागा, सर्वत्र हिरवीगार झाडी, त्यातून जाणारे वळणावळणाचे तांबडे रस्ते आणि बाजूला पसरलेला अथांग समुद्र. अलिबागहून आपण निघालो की रेवदंडा, मुरुड, दिवे आगार, हरिहरेश्वर, हरणे, गुहागर, त्यानंतर गणपतीपुळे, रत्नागिरी, मालवण आणि वेंगुर्ले असा समुद्राच्या सोबतीचा प्रवास हा जीवनातील एक चिरंतन अनुभव असतो. दररोज जेवायला ताजी मासळी आणि सोनेमे सुगंध. पावसाळ्यात तर कोकणाचे रूप काही वेगळेच असते. डोंगर टेकड्यांवरून खळाळत येणारे पांढरे शुभ्र धबधबे, असंख्य रानफुलांचे ताटवे आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज मनाला मोहून टाकतात. कोकणाचं हे निसर्ग सौंदर्य अबाधित राहील याची आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी. कोकणाला भेट देताना आपल्यातला जबाबदार पर्यटक नेहमी जागरूक हवा. या उतार्यातील आशय रचनेच्या काही नोंदी पुढीलप्रमाणे करता येईल. लेखकाला जे काही सांगायचं आहे तो मजकूर आशय म्हणजे कोकण किनारपट्टीचे सौंदर्य. कोकण किनारपट्टी म्हणजे एक स्वर्गीय देणगी, निसर्ग सौंदर्य असलेल्या गोष्टींची यादी, किनारपट्टीवरील ठिकाणांना भेटी देत असतानाचा प्रवासाला वैयक्तिक प्रतिसाद. कोकणचे खास वैशिष्ट्य म्हणजे ताजी मासळी, कोकणाचे पावसाळ्यातील रूप. लेखकाचा इशारा, हे सौंदर्य जपायला हवे. मजकुरातील आशय फक्त निसर्ग वर्णन नाही, या सौंदर्याला जबाबदारीची जोड आवश्यक आहे या विचाराने वर्णनाचे गांभीर्य जाणवते. वर्णनातील जिवंतपणा कोकणाचे सौंदर्य डोळ्यांसमोर उभे करतो. अलिबागहून आपण निघालो याची आपण सर्वांना काळजी घ्यायला हवी. आपल्यातल्या जबाबदार पर्यटक नेहमी जागरूक हवा. यातील आपण सर्वांनी हे शब्द वाचकाला संबोधतात. त्यामुळे वाचक देखील वर्णनाचा भाग होतो. मजकुराचा शेवटी जाता जाता सहज केलेली सूचना वाचकाच्या विमर्शनात महत्त्वाची भूमिका करते. निसर्गाचे सौंदर्य वर्णन करताना केलेली शब्दयोजना आशयाला एक वेगळेपण परिणाम देते. आता उदाहरण 2 पाहूया. नोकरी, व्यवसाय किंवा रोजगार यांची सध्याची अवस्था चिंता करायला लावणारी आहे. सरकारी नोकऱ्या तर जवळजवळ नाहीच. मोठ्या यांत्रिकीकरण वाढल्यामुळे त्यांच्यातील नोकऱ्या मर्यादित झाल्या आहेत. अनेक उद्योगांना आउटसोर्सिंग केल्यामुळे कायम नोकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. नवीन उद्योगधंदे सुरू होत नसल्याने रोजगार निर्मिती नाही. ज्या नोकऱ्या आहेत त्यात नियमितपणा नाही, पुरेसा पगार नाही, एका नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा आहे. खरी परिस्थिती आणखी वेगळी आहे. असे म्हटले जाते की भारत हा रोजगार नोकऱ्या नसलेल्यांचा देश आहे, तर रोजगार नोकरीला लायक नसलेल्या लोकांचा देश आहे. आणि हे बऱ्याच प्रमाणात खरे आहे. उद्योगातील अधिकारी व्यक्ती सांगतात की नोकऱ्या आहेत पण त्यासाठी लागणारे पात्रता असलेले मनुष्यबळ नाही. तरुणांकडे मोठमोठ्या पदव्या असतात पण त्यासाठी लागणारी पात्रता किंवा त्यांनी कोणतेही कौशल्य आत्मसात केलेले नसते. कंपनी, उद्योग, व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तींकडे पदव्यांपेक्षा कौशल्याची गरज असते. भारत तरुणांचा देश जरूर आहे, तथापि या तरुणाला कौशल्याची जोड दिली तर भारत हा एक बलवान देश झाल्याशिवाय राहणार नाही.
या मजकुरांचा आशयाची रचना पुढीलप्रमाणे सांगता येईल. मजकुराचा आशय म्हणजे देशातील नोकरी व्यवसायाची अवस्था, त्यामध्ये सद्यस्थितीचे निरीक्षण. परिस्थिती चिंताजनक आहे. नोकऱ्या नसण्याची कारणे. सत्यस्थिती. दुसऱ्या परिच्छेदाची सुरुवात. खरी परिस्थिती. आशयाची तीव्रता वाढविणारी. उपलब्ध नोकऱ्या व त्यातील लागणारे पात्र मनुष्यबळ यातील विरोधाभास. पदवी आणि कौशल्य यातील तफावत. लेखकाचे मतप्रदर्शन. आशयाच्या माहितीचा क्रम असा दिला आहे की मजकुराच्या शेवटी लेखक सांगतो तो मुद्दा वाचकाला पटतो. शेवटच्या वाक्यामुळे आपण मनातल्या मनात पूर्ण आशयाचा विचार करतो. आशय रचनेच्या आणखीही तपशिलाचा विचार करता येईल. या 2 उताऱ्यांच्या वाचनानंतर तुमच्या लक्षात आले असेल की आशयाचे स्वरूप व लेखकाचा हेतू आशयाची रचना ठरवते. आकलनात्मक वाचनाची तंत्रे. मजकूर सर्वार्थाने किंवा हवा तेवढा अथवा आवश्यक तेवढा जपण्यासाठी जे वर्णन केले जाते त्याला आकलनात्मक वाचन म्हणता येईल. आकलन म्हणजे समज. ज्या वाचनाने मजकुराबद्दल आपण आपला समज वाढतो तो आकलनात्मक वाचन होय. वाचन हे एक भाषिक कौशल्य आहे. कौशल्य जन्मजात नसते, ते आपल्याला प्रयत्नाने, अभ्यासाने आणि सरावाने आत्मसात करता येते. कौशल्य आपोआप येत नाही, ते शिकावे लागते. आजच्या ज्ञानधिष्ठित आणि वेगवान जगात वाचन मजकुराचा स्फोट झाला आहे. कोट्यावधी पाने भरतील किंवा लाखो पुस्तके छापता येतील एवढ्या प्रचंड प्रमाणात वाचनासाठी मजकूर उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्या आवडीचा मजकूर वाचायचा ठरवला तर उभा जन्म पुरेसा होणार नाही. कमी वेळात जास्त वाचने वाचल्यावर लगेच आकलन होणे आणि आकलन जे झाले त्यांची दैनंदिन जीवनातील उपयोगिता लक्षात घेणे ही काळाची गरज आहे. वृत्तपत्रे, गुगल, इंटरनेटवरच्या विविध वेबसाईट्स आणि अगणित पुस्तके, संदर्भ साहित्य यातून आपल्याला आवश्यक ती माहिती वाचावी लागते. त्यासाठी वाचनाचा वेग आणि त्याचबरोबर तितक्याच वेगाने आकलन आवश्यक झाले आहे. 4 पाने 2 तास वाचणे किंवा 100 पाने वाचून त्याचे फारसे आकलन न होणे हे अतिशय थंडपणाचे लक्षण आहे आणि अशा वाचकांना आजच्या जीवघेण्या शर्यतीत स्थान नाही. यासाठी तुम्हाला वाचनाची विविध तंत्रे समजावून घ्यायला हवीत आणि प्रयत्नांनी ती आत्मसातही करावी लागतील. आता तुमचे व्यक्तिमत्व समृद्ध व्हायलाही त्याचा उपयोग होईल. वाचन तंत्रे यामध्ये स्किमिंग आणि स्कॅनिंग. बऱ्याचदा आपल्याला एखाद्या गोष्टीचा फक्त गोषवारा समजून घ्यायचा असेल किंवा एखादा विषय काय आहे किंवा मजकुराचा थोडक्यात आशय काय आहे याची माहिती हवी असते. शिवाय वेळही कमी असतो. अशा परिस्थितीत मजकुराच्या शब्दांशब्द वाचण्याची गरज नसते किंवा तपशिलामध्येही डोके घालण्याची आवश्यकता नसते. मुख्य विषय समजण्यासाठी किंवा त्यांची रूपरेषा लक्षात येण्यासाठी बारकाईने न वाचता मजकूर भरभर चालणे महत्त्वाचे असते. अशा पद्धतीच्या वाचनाला स्किमिंग असे म्हणतात. टू स्किम म्हणजे द्रव्याच्या पृष्ठभागावरील तवंग काढून टाकणे. उदाहरणार्थ दुधावरची साय काढणे म्हणजे दुधातील स्निग्ध व महत्त्वाचा भाग काढणे. उदाहरणार्थ मिळवणे, खाणे, उपयोगात आणणे. ज्या दुधाची साय किंवा मलाई काढलेली असते त्याला स्किम मिल्क म्हणतात. त्याचप्रमाणे भरभर वाचून मजकुरातील मकसद म्हणजे मुख्य विषय गोषवारा समजून घेण्याचा वाचन प्रक्रियेस स्किमिंग असे म्हणतात. याउलट स्कॅनिंग किंवा रीडिंग म्हणजे तुम्हाला हवे ते सापडेपर्यंत मजकुराचा प्रत्येक भाग बारकाईने पाहणे किंवा भरभर तपासणे होय. समजा तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा उतारा आहे पण तुम्हाला त्यांची जन्मतारीख हवी आहे. तर महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला अशी माहिती देणाऱ्या वाक्याच्या आणि त्यातील तारखेच्या शोधात तुमची नजर राहील. उर्वरित मजकुरात रस नसल्यामुळे त्यामुळे तुम्ही फक्त एक धावती नजर टाकाल. असा प्रसंग अनेकदा येतो. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे आहे हे तुम्हाला माहीत असते पण तुम्हाला खात्री करायची असते. त्यासाठी तुम्ही संबंधित मजकूर मिळवता पण तो सर्व बारकाईने वाचण्याची गरज नसते. त्यामुळे मजकुरावरून तुम्ही भरभर नजर
फिरवाल, कारण पूर्ण मजकूर वाचणे तुम्हाला गरजेचे नसते. त्यातील नेमकी माहिती हवी असते. सवयीने तुम्ही स्कॅनिंग कौशल्य मिळवायला हवे. त्यानंतर द्रुत वाचन. वाचन याचा अर्थ लिखित किंवा छापील मजकूर पाहणे आणि त्याचा अर्थ समजणे. आपण वाचतो म्हणजे शब्द, चिन्हे, वाक्ये इत्यादींनी तयार झालेल्या मजकुराला डोळ्यांनी पाहतो आणि जे पाहतो त्यातून निर्माण होणारा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. नुसते डोळे मजकुरावर फिरवणे आणि अर्थ काहीच कळला नाही तर ते वाचन नव्हे, कारण ते निरर्थक आहे. अर्थबोधासह वाचन म्हणजे वाचन. अर्थाशिवाय वाचन हे वाचन नसते. थोडक्यात तुम्ही जे वाचता त्याचा अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे. मजकुरावरून नुसती नजर फिरविणे किंवा मजकूर पाहणे म्हणजे वेळेचा अपव्यय म्हणावा लागेल. अर्थासह वाचन होणे आवश्यक आहे, पण अर्थ शोधण्यातच बराच वेळ गेला तर फार वाचन होणार नाही. म्हणून अर्थपूर्ण वाचनाबरोबरच वाचनाचा वेग हवा. आजच्या जगात तर आपल्या वाचनाचा आवश्यक तेवढा वेग, गती असणे महत्त्वाचे आहे. आपले म्हणणे थोडक्यात सांगा हे कौशल्य बोलण्याच्या बाबतीत अपेक्षित असते. तसे मजकूर भरभर वाचा असेही म्हणता येईल. सर्वसाधारणपणे वाचनाचा वेग पुढील गोष्टींवर अवलंबून असतो. वाचनाचा हेतू: वेळ घालवणे, सहज चालणे, अभ्यास करणे, मजकूर नीट समजून घेणे. मजकुराचा प्रकार: वृत्तपत्रीय बातम्या, जाहिराती इत्यादी. वर्णनात्मक, मनोरंजनात्मक, सरकारी परिपत्रके, कायदेशीर मजकूर, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी विषयासंबंधीचे मजकूर. भाषिक काठिण्य म्हणजे सोपे शब्द, छोटी वाक्य, सुलभ रचना. शब्दबंबाळ, लांबलचक वाक्ये, दुर्बोध वाक्ये, त्या विषयाचा किंवा आशयानुरूप भाषा, उदाहरणार्थ विज्ञान, भूगोल, पाककला इत्यादी. वाचकांची भाषेवरील हुकूमत किंवा वर्चस्व. वाचकाची विविध प्रकारे वाचन करण्याची सवय. शब्दसंग्रह. वाचकाचे वाचन कौशल्य. वाचकाने अवश्य अनुभवाने वाचन कौशल्य जाणीवपूर्वक बसविलेले असणे. शैक्षणिक जीवनात वाचकाला वाचावे कसे याचे शिक्षण मिळाले असणे. परिस्थितीजन्य घटक. वाचकाचे वय, प्रगल्भता, अनुभव, समज, वेळ, स्थळ, बसण्याची सवय, प्रकाश, आजूबाजूचा आवाज, वाचकाची त्या वेळची मनस्थिती किंवा मानसिक स्थिती, मजकुराचा प्रिंट, मजकुराचा माध्यम, इलेक्ट्रॉनिक, छापील किंवा लिखित. वाचनाचा वेग आणि पर्यायाने आकलन कमी होण्याची कारणे. प्रत्येक शब्द वाचताना तोंडातल्या तोंडात पुटपुटणे, एकच वाक्य, परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचणे. वाचताना मनातल्या मनात मोठ्याने वाचणे, ओळीवर बोट किंवा पेन पेन्सिल ठेवत वाचणे, सलग वाचन करणे, थोडे वाचले की थांबणे. आपण काय वाचतो, कशासाठी वाचतो यावर नियंत्रण नसणे. वाचनाचा वेग, आकलन आणि दृष्टिक्षेप. वृत्तपत्र वाचताना तुलनेने अभ्यासविषयक, चिंतनात्मक किंवा कठीण विषयाचे वाचन करताना वाचनाचा वेग कमी असणार हे उघड आहे. पण वाचन वेग कमी असला तर आकलन जास्त असते असा आपला गैरसमज असतो. वाचनाचा वेग जेवढा जास्त तेवढे आकलनही जास्त असते असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. त्यामुळे हळू, निवांत, शब्दनशब्द, सावकाश, पुन्हा पुन्हा वाचणे म्हणजे मजकूर जास्त चांगला समजणे हे डोक्यातून काढून टाका. चांगले वाचन म्हणजे जास्तीत जास्त वेग आणि जास्तीत जास्त आकलन हे लक्षात ठेवा. एका दृष्टिक्षेपात आपण किती शब्द पाहू शकतो त्याला दृष्टिक्षेप म्हणतात. ही क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. काही वाचक एका नजरेत एका वेळी एकच शब्द वाचतात तर काहींची क्षमता त्यापेक्षा जास्त असते. दृष्टिक्षेप पुढीलप्रमाणे दाखवता येईल. मंद गतीचे वाचन, एका नजरेत फक्त एकच शब्द. जगात असा एकही प्रश्न नाही की ज्याला किमान 2 उत्तरे नाही. द्रुतगती वाचन, एका नजरेत एकापेक्षा अधिक शब्द. जगात असा एकही प्रश्न नाही की ज्याला किमान 2 उत्तरे नाहीत. लक्षात ठेवा, वाचनाचा वेग जेवढा अधिक तेवढे आकलन अधिक. सवयीने वाचन वेग प्रत्येकाला वाढवता येते. वेगाने वाचणे नेहमी फायद्याचेच असते. तिसरा मुद्दा, स्तंभ वाचन. वृत्तपत्रीय मजकूर उभ्या स्तंभात विभागलेला असतो हे तुम्ही जाणता. आडव्या मजकुराच्या तुलनेत
उभ्या स्तंभाचे लेखन भरभर वाचता येते, कारण दृष्टीची हालचाल भरभर होऊ शकते. उभ्या स्तंभाचे वाचन करताना आपले दृष्टिक्षेप स्तंभामुळे नियंत्रित आणि नियमित होते. असे वाचन सोयीचेही वाटते, कारण पानभर मजकुरासाठी नजरेची करावी लागणारे ओढाताण या ठिकाणी नसते. वृत्तपत्रातील व स्तंभ वाचनाचे कौशल्य आपण आठवा. आडव्या मजकुराचे प्रत्येक ओळ शेवटपर्यंत वाचण्याऐवजी नजरेत उभ्या स्तंभाचा जेवढा मजकूर मावेल तेवढा मजकूर भरभर वाचला तर मजकुराचा आशय निश्चितच लक्षात येऊ शकतो. बारीक सारीक तपशील कदाचित लक्षात येणार नाही, पण मुख्य विषय समजू शकतो. स्तंभ वाचन हे कौशल्य आहे आणि तुम्ही अशा वाचनाचा सराव केला तर तो तुमच्या सवयीचा भाग होईल. अर्थात स्तंभ वाचन ही नेहमीच करावी लागणारी गोष्ट नाही. वेळेचा अभाव असेल, मजकूर वाचून लगेच परत लिहायचा असेल किंवा मजकुरात तुम्हाला फारसा रस नसेल, पण सहज म्हणून तो कशाबद्दल आहे हे समजून घ्यायचे असेल तर त्याच वेळी आपण स्तंभ वाचन करतो. एरवी नेहमीप्रमाणेच वाचन करतो. कळीचे मुद्दे वाचन. कळीचे मुद्दे म्हणजे महत्त्वाचे मुद्दे. तथापि कुठले मुद्दे कळीचे हे कोण ठरवणार? वाचन मजकुरातील मुद्दे कळीचे आहेत की नाही हे दोन गोष्टींवर अवलंबून असते. मजकुराच्या आशयानुसार व मांडणीनुसार त्यातील काही मुद्दे महत्त्वाचे असतात, कारण मजकुरातील विचारांचा ते भाग असतात. म्हणजे लेखकाला जे विचार भावना व्यक्त करायच्या आहेत किंवा माहिती द्यायची आहे, अनुभव शेअर करावयाचे आहेत, त्या दृष्टीने त्याने मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असू शकतात. उदाहरणार्थ, चुका प्रत्येकाकडून होतात. चुका न होण्याची व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या हातून चुका होत नाहीत किंवा होणारच नाही असे कोण असू शकते? इंग्रजीत एक म्हण आहे, टू एरर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह डिवाइन. म्हणजे चूक करणे माणसाचा धर्म आहे आणि क्षमा करणे हा माणसाचा मोठेपणा आहे. खरं म्हणजे जे काम करतात तेच चुकाही करतात. काहीच केले नाही तर चुका करण्याचा किंवा चुका होण्याचा प्रश्नच नाही. जो चालत राहतो तोच रस्ताही चुकू शकतो. जो बाहेर पडतच नाही, कोठेच जात नाही, तो रस्ता चुकण्याचा काही प्रश्न होतच नाही. चुका करणे हे क्रमप्राप्त असले तरी त्या समजून घेणे, त्या सुधारणा करणे व त्या पुन्हा होऊ न देणे हे आपण करायला हवे. जो चुकांपासून शिकतो त्या पुन्हा होणार नाही याची काळजी घेतो, तो आयुष्यात पुढे जातो. या उतार्यात मजकुराच्या रचनेच्या दृष्टीने प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा निघतो व तो अगोदरच्या मुद्द्याशी निगडीत असतो. चुका प्रत्येकाकडून होतात, यातून पुढचा मुद्दा निघतो. चुका न करणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही आणि हा मुद्दा पहिल्या मुद्द्याशी निगडीत आहे. त्याप्रमाणे खरं म्हणजे जे काम करतात तेच चुकाही करतात आणि त्यापुढील मुद्दा अर्थात मजकुराच्या आशयानुसार व मांडणीनुसार सगळेच मुद्दे महत्त्वाचे असतील असेही नाही. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायला हवे की मजकुराच्या आशयानुसार मजकुराच्या मांडणीत काही मुद्दे कळीचे असतात. मग प्रत्येक ओळ महत्त्वाची असेल असेही नाही. वाचकाच्या वाचनाचा हेतू काय यावर कुठलाही मुद्दा कळीचा हे अवलंबून नसते. एखाद्याने हे सहज म्हणून वाचले आणि लेखकाला काय सांगायचे आहे किंवा त्याने काय विचार व्यक्त केले याबद्दल फारशी चिंता केली नाही तर त्याला काहीच महत्त्वाचे वाटणार नाही. वाचकाच्या स्वतःबद्दलच्या काय कल्पना आहेत हेही महत्त्वाचे आहे. मी कधीच चुकत नाही किंवा मी करतो ते सगळे बरोबरच असते असे मानणारा वाचक या मजकुराबद्दल काय विचार करील? वाचकाला या मजकुराचे किती आकलन होते याला तर खूपच महत्त्व आहे. मजकूर नीट समजला नाही आणि लेखकाला काय म्हणायचे आहे हेच नीट समजले नाही तर कळीचा मुद्दा कोणता हे समजण्याचे कारणही नाही. एकंदरीत वाचकाची प्रगल्भता, अनुभव, आवडीनिवडी, शिक्षण, दृष्टिकोन त्यावर त्याचे आकलन अवलंबून असेल. त्यामुळे आशय आणि त्यांची मांडणी यांच्या दृष्टीने काही मुद्दे महत्त्वाचे असले तरी वाचकाला ते किती समजतात यावर बरेच काही अवलंबून असते. बऱ्याच वेळा वैज्ञानिक काय सांगतात, विचारवंत काय म्हणतात, सरकारी प्रतिनिधी काय म्हणतात, त्या विषयातील किंवा
क्षेत्रातील व्यक्ती काय म्हणतात हे आपल्यापैकी सर्वांना समजते असे नाही. अल्बर्ट आइन्स्टाईन एका ठिकाणी म्हणतात की ज्या दिवशी शेवटच्या मधमाशीचा मृत्यू झालेला असेल त्या दिवशी त्या पृथ्वीचा विनाश झालेला असेल. एखाद्या मजकुरात हा किती प्रचंड कळीचा मुद्दा असायला हवा, पण तो समजेलच तरच ना. किंवा स्टीफन हॉकिन्स म्हणतात अजून फार तर 100 वर्ष पृथ्वी राहण्यासाठी लिवेबल असेल. त्यांच्या लिखाणातून हा फारच मोठा कळीचा मुद्दा आहे, पण वाचकाला तो कळायला हवा. जो मुद्दा, जो विचार आशयाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल, वाचन करताना मजकुराच्या मांडणीत तर्कसंगत असेल, अनेकांच्या बाबतीत तोलामोलाचे असेल, तर तो एखाद्या वाचकाला फारसा महत्त्वाचा वाटेलच असे नाही. बऱ्याचदा कळीचा मुद्दा मजकुराच्या पलीकडे असतो आणि वाचकाला तो अनुमानाने शोधावा लागतो किंवा कल्पनेने मनाने समजून घ्यावा लागतो. कुलकर्णी काका म्हणाले, पिंटू, माझ्याकडे 6 पेरू आहेत. त्यातील 2 खाऊन टाकले तर किती शिल्लक राहतील? पिंटू, मला नाही सांगता येणार. कुलकर्णी काका, का रे? पिंटू म्हणाला, कारण आमच्या शाळेतील बाई अंजीर किंवा सफरचंद गणितात वापरतात, पेरू नाही. या अत्यंत साध्या सोप्या बालिश वाटणाऱ्या मजकुरात आपल्याला आपल्या शिक्षणाची विदारक स्थिती दिसायला हवी. यातून लेखकाने शिक्षणावर जे भाष्य केले आहे, उपहासाने विनोदाने जे काही म्हटले आहे, ते कळण्याइतकी पात्रता वाचकाकडे असली पाहिजे. वाचन करताना मजकुरातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सेंट्रल पॉईंट कोणता, त्यांच्या संबंधीचे आणखी महत्त्वाचे मुद्दे कोणते, लेखकाला काय म्हणायचे आहे याचा विचार करण्याचे आणि मुद्देसूद वाचन करण्याचे कौशल्य तुम्ही आत्मसात करायला हवे. यासाठी मन लावून वाचणे व थोडेसे वाचून झाल्यावर आपण काय वाचले असेल हे स्वतःला विचारणे, याच महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. अर्थबोध लक्षात न घेता केलेले वाचन म्हणजे वेळेचा अपव्यय होत. वाचताना तुम्हाला जे महत्त्वाचे वाटते त्याची नोंद करून ठेवणेही फायद्याचे असते. काही वाचक मजकुरांवरच पेनने किंवा पेन्सिलने त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या शब्दांखाली किंवा वाक्यांखाली रेषा आवरून ठेवतात. असे करणे म्हणजे पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल, मजकुराबद्दल अनादर दाखविणे होय. लक्षात ठेवा, आशय रचना व मजकुराची रचना याचा संबंध, आशय रचनेचे घटक, आकलनात्मक वाचनाची तंत्रे, दृष्टिक्षेत्र, संकल्पनेचा अर्थ, वाचताना कळीचे मुद्दे लक्षात घेण्याचे कौशल्य कसे आत्मसात कराल. थोडक्यात म्हणजे आशय रचना व्यक्त होण्याच्या दृष्टीने मजकुराची रचना केली जाते. त्यामुळे मजकुराची विशिष्ट रचना ही आशयाची रचना कशी करायची यावर अवलंबून असते. माहिती, विचार, भावना, दृष्टिकोन, लेखकाचा किंवा लेखनाचा हेतू व रचनेतून व्यक्त होणारे सर्व आवश्यक रचनेचे घटक असतात. स्किमिंग म्हणजे वरवरचे वाचन, स्कॅनिंग म्हणजे सखोल वाचन, द्रुत वाचन, स्तंभ वाचन, कळीचे वाचन ही सगळी आकलनात्मक वाचनाची तंत्रे आहेत. एका दृष्टीने आपण किती शब्द पाहू शकतो त्याला दृष्टिक्षेप म्हणतात. वाचकाचा हे कळीचे मुद्दे लक्षात घेण्यासाठी, कौशल्य आत्मसात करण्यासाठी मजकूर व्यवस्थित वाचून नीट समजून घ्यावा लागतो. थोडेसे वाचून झाल्यावर थोडा वेळ पॉज किंवा थांबून आपण काय वाचले याचा विचार करावा. आपण जे वाचले त्यातील महत्त्वाचे मुद्दे, विचार, भावना कोणत्या याचा विचार करावा. शक्यतो महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवावेत. उपघटक 8 वाचन व लेखनाची संबंध बांधणी. वाचन व लेखन यांचा जवळचा संबंध आहे. आपण जे वाचतो त्यातून आपल्या मनात विचार तरंग निर्माण होतात. वाचन मजकुरातील काही गोष्टींचा आपण सखोल जाऊन बारकाईने विचारही करतो. या दृष्टीने किंवा या चिकित्सापूर्ण व सर्वस्पर्शी विचार प्रक्रियेलाच विमर्शन म्हणतात. विमर्शनात अनेक पैलू असतात. त्यापैकी एक पैलू म्हणजे वाचकाला लेखनपूर्व प्रवृत्त करणे. वाचल्यानंतर त्याबद्दल किंवा त्यासंबंधीच्या विषयांवर किंवा विचारांवर, अनुभवावर, घटनेवर लिहिण्याची इच्छा होणे हा विमर्शनाचा परिणाम असतो.
जे लेखन केले जाते ते वाचन संस्कृतीचा भाग होऊन राहते. जे लिहिले ते कधीतरी कुणीतरी वाचणारच आणि जो त्याचे वाचन करील त्याच्या मनात विचारांचे वादळ, विचारांचे काहूर, विचारांचा महापूर, विचारांचे सुंदर पीक किंवा विचारांची भावनांची प्रसन्नता येतच राहणार. वाचन व लेखन यांचा संबंध समजून घेणे तुम्हाला नक्कीच आवडेल. वाचनाचे लेखनाला सौफेरपणे येतो व लेखन समृद्ध होत जाते. लेखनामुळे वाचकांच्या वाचन अभिरुचीची वाढ होत राहते. लेखन किती कस्तदार आहे आणि त्याला खरेपणाही किती स्पर्श झालेला आहे यावर वाचनाची पातळी अवलंबून असते. वाचन व लेखन सहसंबंध. वृत्तपत्रे लिखाण वाचून वाचकांनी केलेला पत्रव्यवहार हे वाचन व लेखन सहसंबंध दाखविणारे एक चांगले, नेहमीचे व सर्वांच्या परिचित असे उदाहरण म्हणता येईल. मासिकामधील लेख, कथा इत्यादी वाचून वाचक आपली प्रतिक्रिया लेखकांना, प्रकाशकाला कळवित असतात. वाचनामुळे वाचन मजकुरासंबंधी वाचकाला जे वाटते किंवा त्याच्या मनात जी प्रतिक्रिया उमटते ती लेखन स्वरूपात प्रतिसाद म्हणून कळविणे अशी अनेकांची इच्छा असते. तरी प्रत्यक्षात लिहिण्याची कामं फारच थोडे वाचक करतात आणि असा सार्वत्रिक अनुभव आहे. वाचन केल्यावर त्यावर प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद लिहून काढणे हे सोपं वाटत असेल तरी त्याला प्रचंड मानसिक ताकद लागते. त्यामुळे वाचन सगळेच करतात परंतु लेखन करण्याची संख्या फारशी नसते. व्हॉट्सॲपवर आपल्याला दिवसाकाठी अनेक सुंदर विचार, सुविचार, विनोद, छोट्या मोठ्या गोष्टी माहितीपर लिखाण प्राप्त येते. त्यातील वेळ मिळेल तसे काही वाचतो. त्यासंबंधी आपण विचारही करतो. वाचन केले की विचार आलेच, पण त्यावर प्रतिक्रिया कळविण्याच्या ऐवजी आलेला मेसेज तसाच पुढे फॉरवर्ड करतो. लिखित स्वरूपात अशा प्रकारच्या लेखनाला प्रतिसाद देणारे फारसे कुणी नसतात. पण अशा प्रकारच्या वाचनाने लिखाणाची उर्मी येते हेही तितकेच खरे. आनंदी जगण्याची कला या विषयावर किंवा वृत्तपत्रात किंवा मासिकात मजकूर तुम्ही वाचलात तर काय होईल? या लिखाणातील पुढील मजकुराकडे तुम्ही जास्त आकर्षित झालात असे समजा. आनंदी असणे हा जीवनाचा पाया आहे. तुम्ही कपडे किती उंचीचे वापरता, तुमचा मोबाईल किती किमतीचा आहे, तुमचे बूट कोणत्या कंपनीचे आहे किंवा तुमची दुचाकी किती महागडी आहे यापेक्षा तुमचे मन किती आनंदी आहे हे महत्त्वाची. रात्री तुम्ही समाधानी शांत मनाने सोपे झोप घेऊ शकता का हे तुमच्या आनंदी जीवनाचे गुपित असते. यावर तुम्ही विचार करता, कळत न कळत स्वतःची चाचपणी करता, तपासणी करता. विचारांची एक शृंखला तुमच्या मनात गुंफून घेऊ लागते. लेखातला विचार तुम्हाला पटतो आणि यासंबंधीचा आपल्या मनातील विचारही आपण इतरांना सांगावा अशी तीव्र इच्छा होते व तो विचारही तुम्ही लिहिता. संपादक महोदय, आनंदी जगण्याची कला हा लेख खूप आवडला. खरं म्हणजे कुठल्याही गोष्टीपासून मिळणारा आनंद क्षणिकच असतो, पण त्यापासून मिळणारे समाधान चिरंतन असते. जेवणाचा आनंद आपण सर्वच घेतो, पण त्यापासून समाधान मिळणारे किती असतात. शेवटी काय जाताना आपण आपल्या अंगावरचा कपडाही घेऊन येऊ शकत नाही. म्हणून माझ्या मते मला काय मिळवायचे आहे त्या आनंदात न राहता माझ्याजवळ या क्षणी काय आहे त्यात समाधानी असणे हे खरे आनंदी जगण्याचे लक्षण आहे. तुमच्या लिखाणाची जी ऊर्जा आहे ती वाचनामुळे सक्रिय झाली आणि तुमच्या मनातल्या भावना, विचार तुम्ही शब्दबद्ध केले. तुम्ही वाचन किती मनापासून करता, सहृदयतेने करता यावर तुमचा प्रतिसाद अवलंबून असतो. तुमची प्रतिसादाची भावना किती तीव्र आहे यावर तुमचे लिहिणे अवलंबून असते. जे लिखाण तुमच्या मनाचा ठाव घेते, तुमच्या भावनांना हात घालते, विचारांना साद घालते ते लिखाण तुम्हाला भावते. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांची वाचनाची अभिरुची वाढते. वाचन आणि लिखाण एकमेकांपूरक असते. वाचन व लेखन यांचा फक्त संबंध नसतो तर तो सहसंबंध असतो. लेखनाच्या
अस्सलपणावर वाचकांनी भिस्त असते. अस्सल प्रामाणिक जिवंत लेखन वाचकांना आकर्षित करते. त्याचप्रमाणे मनापासून केलेले वाचन लिखाणाला प्रवृत्त करते. असे लिखाणाची दिशाही ठरविते. प्रक्रिया लेखन, त्याचा अर्थ व स्वरूप. प्रक्रिया म्हणजे प्रोसेस, म्हणजे विशिष्ट हेतूने तुम्ही केलेल्या गोष्टीची मालिका वाचन केल्यावर किंवा वाचन करीत असताना आपल्या मनात विचार प्रक्रिया सुरू होते. या विचार प्रक्रियेतून जे लेखन जन्माला येते त्याला प्रक्रिया लेखन असे म्हणतात. वाचनाने निर्माण होणाऱ्या प्रक्रियेत पुढील गोष्टींचा समावेश होतो. मिळालेली माहिती, अनुभव इत्यादी समजावून घेणे, त्यांची छाननी करणे किंवा विश्लेषण करणे, स्वतःची माहितीशी अनुभवांशी त्यांची तुलना करणे, सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद मनात तयार होणे, प्रतिसाद शब्दबद्ध करणे. वरील प्रक्रियेतून म्हणजे प्रोसेस जे लिखाण निर्माण होते त्याला आपण प्रक्रिया लेखन म्हणतो. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्रक्रिया लेखन करावे लागते. उदाहरण, लाईट बिल आले की आपण जे म्हणतो प्रथम वाचतो किंवा रुपये बिल आले, आपलेले बिल हे किती युनिट्स आहे, फक्त विजेच्या वापराचे बिल वगळता इतर कोणत्या गोष्टीसाठी पैशाची आकारणी केली आहे. बिलावर दिलेली माहिती आपण समजावून घेतो. मनातल्या मनात त्या माहितीची शहानिशा करतो. बिल फारच आले, पण उन्हाळा आला की फॅन्स, कूलर्स इत्यादी भरपूर वापरले जातात. सुट्टीनिमित्त पाहुणे असल्याने ग्राइंडर, ओव्हन, वॉशिंग मशीन, पाण्याची मोटार, दिवे याचाही वापर होतो. अंदाजाने आपण विजेच्या वापराची छाननी करतो व बिल भरण्याच्या तयारीचा प्रतिसाद तयार करतो व शेवटी प्रत्यक्षात रांगेत उभे राहून किती किंवा पेटीएमच्या सहाय्याने भरणा करतो. इथे लिखाणाचा संबंध नाही, पण या उदाहरणाने एखादी गोष्ट वाचली तर प्रतिसादाची प्रक्रिया कशी सुरू होते हे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या घरासंबंधी तुम्हाला नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीची नोटीस आली किंवा कर्जासंबंधीचे बँकेचे पत्र आले किंवा तुमच्या पाल्यांसंबंधीची शाळेचे काही पत्र आले तर ते नीट वाचून संबंधित माहिती लक्षात घेऊन तुमचा प्रतिसाद तुम्हाला काळजीपूर्वक व जबाबदारीने नोंदवावा लागेल. तुम्ही जे लिहाल त्यावर बरेच काही अवलंबून असेल. काही प्रसंगी लिहिण्यापूर्वी तुम्हाला एखाद्या माहितीगाराचा सल्लासुद्धा घ्यावा लागेल. पोलीस गुन्हा, कोर्ट कचेरी यासंबंधीचे लिखाण तर आपल्याला वकिलाच्या साहाय्याने करणे श्रेयस्कर ठरते, कारण या सगळ्या प्रकारच्या लेखनपूर्वी एक प्रक्रिया घडत असते. ही प्रक्रिया कशी घडते यावर त्या संबंधीचे लिखाण अवलंबून असते. प्रक्रिया लेखनाचा अर्थ व स्वरूप स्पष्ट करणारी आणखी काही उदाहरणे पाहू. कल्पना करा की तुम्हाला मराठी इंग्रजी शब्दकोश तयार करायचा आहे. अर्थात असा शब्दकोश निर्माण करायला अनेक कौशल्य अंगी असण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, अशा व्यक्तीचे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व हवे. भाषेसंबंधीची माहिती हवी. उदाहरण, बोलीभाषा, प्रमाणभाषा, शब्दांचे बारकावे इत्यादी, त्यांची रचना याबद्दल ज्ञान हवे. कुठला शब्द किंवा शब्दसमूह याचा वापर कुठल्या संदर्भात कसा केला जातो याबद्दलचे निरीक्षण हवे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यासाठी प्रचंड वाचन करावे लागते. त्या वाचनातून शब्दकोशासाठी प्रक्रिया लेखन होईल. म्हणजे शब्दकोशाच्या लेखनापूर्वी वाचनाकडे जावे लागेल. ह्या वाचनाचा एक हेतू असेल, एक दिशा असेल आणि हे वाचन निवडक असेल. शब्दकोशाचे लेखन करण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टीसंबंधीचे वाचन करावे लागेल. त्यात काही तात्विक किंवा सैद्धांतिक असे व्यवहार्य गोष्टीचाही समावेश असेल. शब्दकोश म्हणजे काय, तो तयार करण्याच्या प्रचलित पद्धती कोणत्या, तो किती मोठा असावा, किती पानांचा असावा, किमान किती शब्दांचा समावेश त्यामध्ये असावा, कोणत्या शब्दांचा समावेश असावा इत्यादी. शब्दकोश हा संदर्भ ग्रंथच असल्यामुळे बाजारामध्ये या स्वरूपाचे कोणते शब्दकोश आहेत त्यांचे सर्वेक्षण करावे लागेल. अभ्यास वाचन करावे लागेल. त्यानंतर काही निश्चित निर्णय घ्यावे लागतील की कोणत्या शब्दांना शब्दकोशात स्थान द्यावे लागेल. शब्दकोशांची निर्मिती ही एक प्रक्रिया असेल आणि या प्रक्रियेत वरील अनेक गोष्टींचा समावेश असेल. त्यात अखंड व निवडक शब्द वाचनाचा भाग मोठा असेल. या ठिकाणी शब्दकोश
तोही द्वैभाषिक शब्दकोश निर्मितीच्या इतर तपशिलात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एवढेच लक्षात ठेवायला हवे की एका विशिष्ट प्रक्रियेतून लेखन निर्मिती होते आणि असे लेखन करण्याची वाचनाची नितांत गरज असते. वाचन आणि लेखन यांचा संबंध किती परस्पर पूरक असतो हे तुमच्या लक्षात आलेच असेल. आणखी एक उदाहरण पाहूया. ते म्हणजे खरं म्हणजे तुम्ही हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. यातून वाचन व लेखन यांचा संबंध तसे प्रक्रिया लेखन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या जन्मगावाविषयी तुम्हाला एक छोटेसे पुस्तक लिहायचे आहे अशी कल्पना करा. मनात आले आणि पुस्तक तयार झाले असे तर होणार नाही. त्यासाठी केवळ विचार करून भागवणार नाही. अनेक गोष्टीचा अभ्यास करावा लागेल, वाचन करावे लागेल. तुमच्या गावाबद्दल यापूर्वी कोणी काही लिहिले आहे का हे पाहावे लागेल. त्याला काही ऐतिहासिक महत्त्व असेल तर इतिहासाची पाने चाळावी लागतील. त्याचा भूगोल समजून घ्यावा लागेल. सामाजिक परंपरा प्रथा यांचा शोध घ्यावा लागेल. थोडक्यात तुमच्या गावासंबंधीची लिखित माहिती मिळवून ती वाचावी लागेल. धार्मिक, सामाजिक, राजकीय संदर्भाचा अभ्यास करावा लागेल. वाचन करावे लागेल. बरेच वाचन केल्यावर तुमच्या मनात आपल्या गावाबद्दलच्या पुस्तक लेखनाची प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेत पुस्तकाची रूपरेषा तयार होईल. तसेच लेखनाचा अंदाजही येईल. विविध गोष्टींच्या सततच्या वाचनातून ती प्रक्रिया सुरू होईल. त्यातून लेखनाच्या पुढील बाजू आकार घेऊ लागतील. गावाचे नाव कसे पडले, त्याचा अर्थ काय, त्याला काही ऐतिहासिक, सामाजिक किंवा धार्मिक संदर्भ आहे काय, गावाची रचना, घरकुलांची संख्या, लोकसंख्या, सामाजिक सलोखा, धार्मिक कार्यक्रम इत्यादी, होऊन गेलेली मोठी माणसे, महत्त्वाच्या संस्था, महत्त्वाची ठिकाणं, धार्मिक ऐतिहासिक इत्यादी, गावाची वैशिष्ट्ये, गावाचं वेगळेपण, भविष्यातील गाव, वरील सर्व गोष्टी लेखनापूर्वीच्या पण लेखनासाठीच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या असतील. त्यासाठी तुम्ही आवश्यक ते सर्व संदर्भ चाळलेले असतील. अनेक गोष्टीचे वाचन केलेले असेल. त्यामुळे तुमच्या मनात पुस्तकासंबंधी प्रक्रिया सुरू झालेली असेल. जे पुस्तक तुम्ही लिहाल ते या प्रक्रियेमुळे अस्तित्वात आलेले असेल. या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वाचनातून प्रक्रिया सुरू होते व या प्रक्रियेचे पुढे लिखाणात रूपांतर होते. प्रक्रियेतून लेखन तयार होते आणि प्रक्रियेसाठी वाचनाची आवश्यकता असते. मराठी, इंग्रजी शब्दकोश व तुमच्या जन्मगावाबद्दलचे पुस्तक यांच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की जाणीवपूर्वक लिखाण करावयाचे असेल तर त्यासाठी जाणीवपूर्वक योजनाबद्ध रीतीने वाचन करावे लागते. या वाचनातून आपल्याला जे लिहायचे त्याची प्रक्रिया मनात सुरू व्हावी लागते. या प्रक्रियेत आपल्याला करावयाच्या लेखनाची रूपरेषा तयार होते व प्रत्यक्ष लेखन हे अशा प्रक्रियेचा शेवट असतो. उपघटक 9. सहेतुक लेखन. सहेतुक लेखन म्हणजे काय, त्याचा अर्थ व स्वरूप समजून घेऊया. जाणीवपूर्वक विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेल्या लेखनाला सहेतुक लेखन म्हणता येईल. काहींना काही लिहिण्याचे प्रसंग आपल्यावर नेहमीच येतात. कुणीही सहसा विनाकारण लिहित नाही, कारण जे लिहितो त्याला काहीतरी कारण असते. आपण आपला पत्ता जरी लिहिला तरी त्याला कारण असते. त्या कुणाला तरी द्यायचा असतो. जेवढे एकूण लेखन केले जाते त्यातील बहुतांश लिखाण हे सहेतुक असते. त्या तुलनेने कलात्मक लिखाणाचा प्रमाण फार कमी असते. कलात्मक लिखाणात कथा, कादंबऱ्या, नाटके इत्यादी देखील काहीतरी हेतू असतो. सहेतुक लेखनाचे स्वरूप व प्रकार पाहूया. 1. शैक्षणिक लेखन. शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन आणि अध्यापनासाठी म्हणून जे काही लेखन केले जाते त्यामध्ये एक विशिष्ट शैक्षणिक हेतू असतो. शालेय, महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणासंबंधीच्या सर्व लिखाणात एक उद्देश असतो. इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, मानवशास्त्र इत्यादी संबंधीच्या सर्व लेखनामागे काही प्रयोजन असते. पाठ्यक्रमात या उद्देशांचा उल्लेख केलेला असतो व त्यानुसार पाठ्यपुस्तके, स्वयंअध्ययनासाठीची पुस्तके इत्यादी लेखन केले जाते. उद्देशविरहित लेखन शिक्षण क्षेत्रात सहसा सापडत नाही. दुसरा आहे सरकारी कचेऱ्या किंवा उद्योग व्यवसाय क्षेत्रातील लिखाण. ग्रामपंचायती, नगरपालिकांपासून दिल्लीपर्यंत कचेऱ्या,
त्यातील परिपत्रके, निवेदने इत्यादी सर्व औपचारिक लेखनामागे निश्चित असा हेतू असतो. उद्योग जगातील प्रकाशित साहित्य, माहितीपत्रके इत्यादी सर्व काही व्यावसायिक हेतूनेच केले जाते. सरकारी यंत्रणा, त्यासंबंधीचे प्रशासन, उद्योगांचे वापरांचे व्यवस्थापन, कायदे कानून, कोर्ट कचेऱ्या, बँका, पोस्ट ऑफिस इत्यादीमध्ये होणारे सर्व लेखन हेतुपूर्णच केलेले असते, हे तुम्हाला एव्हाना लक्षात आलेलेच असेल. तिसरा मुद्दा आहे वृत्तपत्रीय लेखन. ठिकठिकाणच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने वृत्तपत्रातील प्रत्येक गोष्टीचे लेखन केले जाते. संपादकीय, विशिष्ट विषयावरील लेख, माहितीवजा लेखन, संपादकांनी लिहिलेली पत्रे, जाहिराती या प्रत्येक लेखनाचे एक विशिष्ट प्रयोजन असते. सहज म्हणून कुणी काही छापत नाही. चौथा मुद्दा आहे साहित्यिक लेखन. साहित्यातील बहुतेक लिखाण हे प्रतिभासंपन्न व अनुभवी व्यक्तींनी केलेले असते. कथा, काव्य, कादंबऱ्या किंवा नाटके यात मला काही सांगायचे असा लेखकाचा सरळ हेतू नसला तरी मला जो अनुभव आला तो तुमच्यापर्यंत शेअर करावा असा हेतू असतोच. अनुभवाचे सादरीकरण करताना लेखक तो अनुभव कलात्मक पातळीवर घेऊन जातो, कारण कलाकृतींची निर्मिती परिणामकारक होणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यामुळे कुणाला काही सांगायचे किंवा शिकवायचे हा मुद्दा अधिकच गौण असतो. साहित्यातून समाज प्रबोधन काही लेखकांच्या बाबतीत शक्य आहे, पण हे सर्वच लेखक, कवी, नाटककार यांना लागू होणार नाही. नटसम्राट मधील बेलवलकरांचे स्वगत, कुणी घर देता का घर, या अनुभव कुसुमाग्रज इतक्या काव्यात्मक पद्धतीने मांडतात की तो आपल्याला हृदयाला पीळ पाडतो. त्यातून काय शिकायचे ते वाचक किंवा प्रेक्षक न कळत शिकतही असेल, पण लेखकाचा मात्र असे काही शिकण्याचा हेतू नसतो. तथापि साहित्यातील काही वाङ्मय प्रकार विशिष्ट हेतूने हाताळले जाऊ शकतात किंवा ज्या लहान लेखनामागे काही हेतू असू शकतो. उदाहरण चरित्रे, आत्मचरित्रे, प्रवास वर्णन. संत वाङ्मय किंवा धार्मिक लेखनात लोककल्याणाचा हेतू निश्चितच असतो. अगदी बालवाङ्मयाचा हेतू देखील लहान मुलांचे मनोरंजन करणे व त्यातून त्यांना काही गोष्टी शिकवणे, मार्गदर्शन करणे असा असतो. कुठल्याही साहित्यिक कलाकृतीचे वाचन केल्याने आपले मनोरंजन होते, आपल्याला माहितीचा खजिना मिळतो. तसेच जीवनाकडे बघण्याची आपली दृष्टी अधिक व्यापक होते व आपण अनुभव संपन्न होतो. त्याचबरोबर साहित्याचा हेतूही सफल होतो. या सर्व चर्चेनंतर तुमच्या लक्षात आले असेल की कुठल्याही लेखनाचे स्वरूप हे त्याच्या हेतूवर अवलंबून असते. मुलांना चांगले मराठी यावे या हेतूने मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडे व त्यासंबंधीचे अभ्यास साहित्य तयार केलेले असते. खाद्यपदार्थांची विक्री करायची असेल तर आमच्याकडे कोणते पदार्थ आहेत, ते किती चवदार आहेत व स्वस्त आहेत, अशी जाहिरात वजा मांडणी केली जाते. सहलीला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे सांगण्यासाठी सूचनापत्रक तयार करावे लागते. वाचकांनी वृत्तपत्र वाचायचे असेल तर सनसनाटी बातमी कशा तयार कराव्यात याचे ट्रेनिंग घ्यावे लागते. नाटकाला, TV मालिकेला प्रेक्षक मिळायचे असेल तर त्यांच्या संहितेचे लेखन काळजीपूर्वक करावे लागते. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील प्रेयसी आणि प्रियकर या नात्यांची अनुभूती घेताना पृथ्वीचे प्रेमगीत हे अजरामर काव्य जन्माला येते. अत्यंत गरिबांची परिस्थिती असताना सर्वसामान्य वाटणाऱ्या माझ्या वडिलांनी मला कसे घडवले हा असामान्य अनुभव मांडताना नरेंद्र जाधव आमचा बाप आणि आम्ही या कलाकृतीची निर्मिती करतात. हेतूनुसार कुठल्याही लिखाणाची मांडणी केली जाते हे उपरोक्त चर्चेनुसार तुम्हाला समजले असेल. प्रश्न नुसत्या मांडणीचा नाही का भाषाचा, शैलीचाही नाही. लेखनाच्या हेतूनुसार वेगवेगळी असते. सरकारी परिपत्रके, जाहिरात, प्रवासाचे माहितीपत्रक, कविता, वैचारिक लेख, कादंबरी या सर्वांची भाषा वेगळी असणारच. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. लेखनाची प्रवृत्ती, शब्दयोजना, वाक्यरचना, विषयाची मांडणी, लेखकाची लेखनातील उपस्थिती यांचे स्वरूप लेखनाच्या किंवा लिहिणाऱ्याच्या हेतूवर अवलंबून असते. लक्षात ठेवा, वाचनामुळे विमर्शन होते
वाचकाला लेखन प्रवृत्त करण्यासाठी विमर्शन कारणीभूत ठरू शकते. उदाहरणार्थ वृत्तपत्र, लेख इत्यादी वाचून केलेला वाचकांचा पत्रव्यवहार. 2. प्रक्रिया म्हणजे प्रोसेस, म्हणजेच विशिष्ट हेतू केलेल्या गोष्टीची मालिका. वाचनाने आपल्या मनात विचार प्रक्रिया सुरू होते. या विचार प्रक्रियेतून जे लिखाण जन्माला येते त्याला प्रक्रिया लेखन असे म्हणतात. 3. मजकूर वाचल्यानंतर संबंधित मजकुरासंबंधी विचार प्रक्रिया सुरू होऊन किंवा झाल्यावरच प्रतिसाद म्हणून लेखन केले जाते. हे दाखविणारी उदाहरणे पुढीलप्रमाणे. तुमच्या पाल्याचा अभ्यास फारच कच्चा आहे. हे तुम्हाला शाळेचे पत्र, कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाही म्हणून आलेले बँकेचे पत्र, एखाद्या पुस्तकाचे परीक्षण वाचल्यावर त्यासाठी मागणीपत्र, तयार केलेले एखादा लेख, कथा वाचल्यावर लेखकाला किंवा प्रकाशकाला पत्र लिहिणे, एखादे चरित्र वाचून स्वतःचे आत्मचरित्र लिहायला प्रवृत्त होणे. 4. जे लिहायचे त्याबद्दल भरपूर वाचन करणे, अचूक उपयुक्त माहिती मिळवणे महत्त्वाचे असते. 5. मनातल्या विशिष्ट हेतू ठेवून केलेल्या लिखाणाला सहेतुक लेखन म्हणतात. उदाहरणार्थ शैक्षणिक लेखन, सरकारी कचेऱ्यातील लेखन, उद्योग व्यवसायातील लेखन, वृत्तपत्र लेखन, साहित्यिक लेखन, धार्मिक लेखन, निवेदने, सूचना, नियम, अभिनंदनपर पत्रे इत्यादी. पाठाचा सारांश पाहूया. लिहिताना किंवा वाचताना बऱ्याचदा आपल्याला विशिष्ट माहिती हवी असते, त्यालाच आपण संदर्भ म्हणतो. विविध विषयांसंबंधी अचूक, विश्वसनीय, नेमकी व थोडक्यात माहिती देणारे खास ग्रंथ असतात. त्यांना संदर्भ ग्रंथ असे म्हणतात. संदर्भ ग्रंथ पाठ्यपुस्तक किंवा कादंबरीसारखे सलग वाचण्यासाठी नसतात. तुम्हाला जी माहिती हवी असेल जो संदर्भ शोधायचा असेल तेवढ्यापुरतेच वाचन आवश्यक असते. ग्रंथालयात संदर्भ ग्रंथ असा स्वतंत्र विभाग असतो आणि संदर्भ ग्रंथ ग्रंथालयातच बघायचे असतात, ते बाहेर नेता येत नाहीत. याची रचना विशिष्ट प्रकारची असते आणि त्यांचे ज्ञानमूल्य प्रचंड असते. काही संदर्भ ग्रंथ दुर्मिळ असतात. तुम्ही संदर्भ ग्रंथ कसे पाहावे हे शिकायला हवे आणि वेळोवेळी आवश्यकतेनुसार संदर्भ शोधही करायला हवे. संदर्भ ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे अफाट भांडार असते किंवा माहितीचा महासागर असतो. उदाहरणार्थ मराठी विश्वकोशाचे हल्लीचे बरेचसे संदर्भ ग्रंथ ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. गुगल तर माहिती आणि ज्ञानाचे महान विश्व आहे, ज्याची माहिती मिळू शकणार नाही असे गुगलवर काही असणे कठीण आहे. वाचन प्रक्रियेतून विमर्शन प्रक्रिया निर्माण होते, अपरिहार्य आहे. संदर्भ ग्रंथ माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आणि सत्यता म्हणजे फॅक्ट यावर भर असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या विमर्शनात भावभावनांचा भाग कमी असतो आणि विमर्शन त्यासंबंधीचे मर्यादित असते. विमर्शन म्हणजे एखाद्या गोष्टीचा खोलवर, सर्वांगीण, दूरवरचा, सर्वस्पर्शी विचार करणे. म्हणजे वाचन हे उद्दीपकाचे म्हणजे स्टिम्युलस काम करते, तर त्या कारणाने लिहिला जाणारा मजकूर त्या उद्दीपकांची प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद सकारात्मक किंवा नकारात्मक किंवा दीर्घकालीन किंवा अल्पकालीन असतो. संदर्भ मजकुराचे वाचन त्यातील माहितीनुसार डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र, स्वतःच्या विचाराने, कल्पनाशक्तीने त्याचा झालेला विस्तार, त्यानिमित्त आपण घेतलेल्या आपल्या परिसराचा म्हणजे एन्व्हायरमेंट, सराउंडिंग, सेटअप आढावा, स्वतःच्या अनुभवांचा पडताळा हे विमर्शन प्रक्रियेचे घटक आहेत. विमर्शनामुळे वाचन डोळसपणे होते, संशोधक वृत्ती तयार होते, आकलन शक्ती वाढते, जीवनाबद्दलची आपली समज वाढते, आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते. मजकुराचा आशय, मांडणी, भाषिक काठिण्य, वाचकाची पार्श्वभूमी, मानसिक व वैचारिक जडणघडण, जीवनाकडे बघण्याची दृष्टी यावर विमर्शनाची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी अवलंबून असते. नकारात्मक, बेजबाबदार, इनरिस्पॉन्सिबल आणि दिशाहीन, एमलेस विमर्शन फारसे उपयोग नसते. जे छापील, लिखित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वाचनासाठी
उपलब्ध असते त्याला वाचन साहित्य म्हणता येईल. उदाहरणार्थ पुस्तके, मासिके, अर्ज, सूचनापत्रके, जाहिराती, निवेदने, कादंबऱ्या, फेसबुक, व्हॉट्सॲपवरील येणारे सर्व काही वाचन साहित्य जे आपण वाचतो किंवा वाचू शकतो तो सर्व वाचन मजकूर म्हणजे वाचन साहित्य मजकूर असे तयार झालेले असते आणि वाचन मजकूर वाचन साहित्याचा अविभाज्य भाग असतो. विषयानुरूप वाचन मजकुराची मांडणी असते आणि ही मांडणी कशी असावी यात काही संकेत किंवा परंपरा असतात. उदाहरणार्थ पत्र कसे लिहावे, निवेदन कसे तयार करावे, बैठकीचा वृत्तांत कसा लिहावा, कथा कवितेची रचना कशी असावी इत्यादी. मजकुराचे स्वरूप व मांडणी त्यांच्या आशयावर अवलंबून असते हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. वर्णनात्मक मजकुरात व्यक्ती, विषय, अनुभव, घटना यांचे वर्णन असते आणि त्यात व्यक्ती, विषय, अनुभव, घटना यांचे वर्णन असते आणि त्यात व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह मांडणी असू शकते. स्पष्टीकरणात मजकुरात कठीण विषय संकल्पना सोप्या करून सांगण्याचा किंवा एखादा मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यात तर्कसंगतीला महत्त्व असते. सोपे करून सांगणे, आकडेवारी देणे, पुन्हा पुन्हा सांगणे, एकच गोष्ट दुसऱ्या शब्दात सांगणे, दोन समान गोष्टींची तुलना करणे, संबंधित मजकुराबद्दल स्वतःला प्रश्न विचारणे, आकृती, चित्रे, आलेख, नकाशा देऊन स्पष्टीकरण करणे ही स्पष्टीकरणात्मक मजकुराची वैशिष्ट्ये म्हणता येईल. स्पष्टीकरणात्मक मजकुरात भावभावनांचा भाग कमी असतो कारण मांडणी वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असते. दृश्य मजकुराची रचना शब्दसमूह, वाक्ये, परिच्छेदे इत्यादींनी झालेली असते. या मांडणीतून वाचकाला त्यातील आशयाबद्दलचे समजते. दृश्य मजकुराचे पलीकडे दृश्य मजकुराच्या मांडणीला कारणीभूत होणारी जी एक अदृश्य रचना म्हणजे स्ट्रक्चर किंवा संरचना म्हणजे सिस्टीम असते त्याला स्कीमा असे म्हणतात. वास्तूचे ब्लूप्रिंट पाहिल्यावर तर आपल्याला वास्तूचे अनेक बारकावे चांगले समजतात. त्याचप्रमाणे मजकुरामागचा स्कीमा लक्षात घेतला तर मजकुराबद्दलची आपली समज वाढते. मजकुराचा सर्व पैलू लक्षात येतात. मजकुराची अशी मांडणी का, त्या मांडणीची पूर्व अट कोणती, लिहिण्याचा हेतू काय, मांडणीचे विशिष्ट मागणी काय या सर्व गोष्टी समजू शकतात. मजकुराच्या दृश्य मांडणीच्या एक विशिष्ट रचना असते. ही रचना त्या मजकूर प्रकारच्या मांडणी संकेतावर आधारित असते. मजकुराप्रमाणे त्यातील आशयालाही रचना असते. मजकुराची मांडणी व त्यातील आशय हे एकमेकात पूर्ण मिसळून गेलेले असतात. मजकूर मांडणी आशय उलगडत जाते आणि आशयानुरूप मांडणी आकार घेते. विचार, दृष्टिकोन, माहिती, भावना, लेखकाचा हेतू, लेखनातून परावर्तित होणारे सर्व काही म्हणजे आशय. वाचनाचे आकलन शक्ती वाढीस लागते. आकलन सर्वांगीण व्हायचे असेल तर वाचनाचे तंत्र आत्मसात करायला हवे. स्किमिंग म्हणजे वरचेवर वाचन आणि स्कॅनिंग म्हणजे खोलवरचे वाचन, द्रुत वाचन, स्तंभ वाचन, कळीचे वाचन ही कौशल्ये शिकायला हवीत. वाचन याचा अर्थ जास्तीत जास्त गतीने व जास्तीत जास्त आकलन करीत वाचन मजकूर वाचून संपवणे. वाचन म्हणजे वेग, अधिक समज यासाठी आपले दृष्टिक्षेत्र वाढवायला हवे. वाचन व वेग एकमेकांना पूरक आहेत. वाचनामुळे आपली लेखन करण्याची इच्छा जागरूक होते. वाचन आपल्याला निश्चितच लेखन प्रवृत्त करू शकते. त्याचप्रमाणे शिस्तबद्ध लिखाणाचे नियोजन केले तर त्यासाठी वाचनही करावे लागते. एखाद्या विषयासंबंधी कुणी काय लिहिले हे समजून घेतल्याशिवाय आपण त्यावर लेखन करू शकत नाही. म्हणजेच आवश्यक ते वाचन ही लिखाणाची पूर्वअट असते असे म्हणता येईल. प्रक्रिया म्हणजे प्रोसेस म्हणजे विशिष्ट हेतूने केलेल्या गोष्टीची मालिका. वाचनाचे मनात विचार प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेतून लिहिण्याची प्रवृत्ती होते. ही प्रक्रिया लेखन आणि वाचनाने निर्माण झालेल्या विचार प्रक्रियेतून होणारे लेखन. प्रक्रिया लेखनाचे स्वरूपात पहिली पायरी म्हणजे मिळालेली वाचलेली माहिती, अनुभव इत्यादी समजावून घेणे, त्याची छाननी किंवा विश्लेषण करणे, ती खरी आहे याची खात्री करणे, स्वतःच्या अनुभवांशी पडताळून पाहणे, त्यातून त्यासंबंधी प्रतिसाद तयार करणे आणि तो सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद शब्दबद्ध करणे. लिखाणामागे काहीतरी हेतू असतोच.
उदाहरणार्थ मुलांसाठी गोष्ट लिहिली तरी त्यातून काही सांगायचे असते. विनोदी प्रसंग सांगितला तर हसवायचे असते. हा हेतू 2 गोष्टींवर अवलंबून असतो. एक म्हणजे मजकूर मांडणीतील अपरिहार्यता आणि दुसरा लेखनकर्त्याचा स्वतःचा हेतू. हेतूविरहित कुठलेही लेखन सहसा नसते. कथा, आत्मनिवेदन, अर्ज, जाहिरात, पत्रव्यवहार, नोटीस, मेमो, माहितीपत्र, कादंबरी इत्यादी प्रत्येकाला हेतू असतो, काहीतरी कारण असते. पाठातील पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ येथे दिलेले आहेत. त्याचबरोबर पाठातील क्षेत्रीय कार्य आणि पाठासाठी पुस्तकात जी अधिक वाचनाची पुस्तके दिलेली आहेत त्यांची नोंद येथे दिलेली आहे. धन्यवाद.